मला फक्त जे मी समाजात फिरताना पाहतो ते तुमच्यासमोर मांडायचं आहे. आणि विशेषतः या लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या महिन्याभरात हे समाजात मला दिसतंय किंवा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 5-6 महिने जे काही दिसलं आणि आम्ही जे सुहास पळशीकर आणि CSDSच्या मदतीने राष्ट्रीय सर्वे केले होते, नॅशनल सर्वेज केले होते जुलै 2013 पासून, तेव्हापासून जो देशातल्या राजकारण बदलाचा एक अंदाज आम्हाला आला होता, त्या आधारे मला आज तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, काही शेअर करायच्या आहेत. त्याच्यावर तुम्ही विचार करावा एवढी माझी कळकळीची विनंती आहे. कारण साधारण परिवाराकडे तुम्ही लोक आहात हे मला माहिती आहे, पण या परिवाराला पटणार आणि पचणारच मी बोलून याची काही खात्री नाही. ते मी कधीही केलेलं नाही. माझा समाजवाद्यांबद्दल हा आक्षेप आहे आणि मी नेहमी रावसाहेब ठाकरेंचं एक वाक्य कोट करतो, ते आज पुन्हा एकदा करतो. या देशातले परिवर्तनवादी सर्वाधिक अपरिवर्तनीय आहेत. ते बदलायचं नाकारतात. सगळ्या समाजवाद्यांचं आणि साम्यवाद्यांचं या बदलाला नकार, नव्या जगाला नकार, नव्या भाषेला नकार, नव्या शैलीला नकार. तरुण पिढी काय म्हणते ऐकायचंच नाही आणि आपलं म्हणणं त्यांच्यावर लादायचं. हे गेली जवळजवळ 40 वर्ष मी पाहतोय की मला मान्य नाही. म्हणूनच मी कदाचित समाजवादी परिवाराचा भाग मानला जात नाही आणि मी स्वतःला समाजवादी साम्यवादी मानत नाही. मी स्वतःला एक प्रजासत्ताकवादी पत्रकार मानतो. मला इतकंच तुम्हाला सांगायचं आहे, या सगळ्याचा विचार करा, कारण देश खूप झपाट्याने बदलतोय आणि या बदलामध्ये आपण हस्तक्षेप केला नाही तर हा बदल कुठच्या दिशेनं जाईल याविषयी माझ्या मनात चिंता. देश उजवीकडे जातोय की डावीकडे जातोय अशी सरसकट विधानं मी करणार नाही. कारण बदल जेव्हा होतो तो अत्यंत गुंतागुंतीचा असतो. काही उजवीकडे झुकणारा असतो, काही मध्यम मार्गाने जाणारा असतो, काही डावीकडे झुकणारा असतो. पण तो बदल होताना फक्त भारत नावाच्या एका देशात होत नाही, तो अख्ख्या जगामध्ये होतो. त्या जगाचं प्रतिबिंब या देशात पडतं. या देशामध्ये लोकांच्या जीवनशैलीमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये जो बदल झालेला आहे त्याचं प्रतिबिंब या राजकीय बदलामध्ये पडतं आणि मग एक वेगळा काहीतरी गोष्ट आकाराला येईल. या सगळ्याकडे आपण मोकळ्या मनाने आणि उघड्या डोळ्याने बघणार की नाही हा माझा आपल्याला प्रश्न. पण सुरुवातीला ज्या 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे त्या प्रकाशनाबद्दल मी आज फक्त विनोदचंच अभिनंदन करू शकतो. याचं कारण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आज ते नाही आणि डॉक्टर दाभोलकर गेले म्हणजे काय झालं हे गेले 10 महिने आपण सगळे अनुभवतो आहोत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की दाभोलकरांच्या उपस्थितीतली शेवटची सभा त्याला मी आणि सुहास पळशीकर होतो 17 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता SM जोशी फाउंडेशनमध्ये झाली होती. तो मला वाटतं पुण्यातला दाभोलकरांचा शेवटचा कार्यक्रम. त्यानंतर ते आम्हाला भेटले आणि आजची ही सभा आणि पुस्तकाचं प्रकाशन इथेच होतं, आज होत आहे. मला आग्रहाने जे आज यायचं होतं ते यासाठी यायचं होतं की 10 महिन्यात या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नावाच्या आमच्या कॉम्रेडला, आमच्या सहकार्याला आणि आमच्या मित्राला आम्ही एक क्षणही विसरू शकलेलो नाही. त्यांचं काम इतकं मोठं आहे की त्यांच्या कामाचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर उमटायला सुरुवात झाली. ज्या पद्धतीचं विधेयक महाराष्ट्र सरकारने मंजूर केलं त्या पद्धतीचं विधेयक मंजूर व्हावं म्हणून देशातले किमान 4 राज्य आज प्रयत्न करत आहेत. तिथले परिवर्तनवादी कार्यकर्ते त्या पाठी लागले. पण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नावाच्या एका बुद्धिवादी, लोकशाहीवादी, सहिष्णू कार्यकर्त्याचा खून होतो याचं दुःख खरोखरच महाराष्ट्राला आहे का माझ्या आय व्हेरी मच डाऊट. याचं कारण असं आहे गेल्या 10 महिन्यात ज्या घटना घडल्या, आपले निषेध, आपले मोर्चे, आपली धरणी आपण केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलं नाही असं माझं म्हणणं नाही. या सगळ्या मुलांनी पुढाकार घेतला. ही सुद्धा पठडीबद्ध झाली आहे का याचा आपण विचार करायला हवा की सत्ताधाऱ्यांच्या तातडीवर त्याचा परिणामही होतो. तुम्ही धरणे धरता त्याची दखल मंत्रालयात कोणीच घेत नाही. मला माफ करावे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते इथे बसलेले आणि दाभोलकरांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांना हा सत्ताधारी नावाचा हत्ती किंवा गेंडा कसा हलवायचा हे बरोबर माहिती होतं. तुम्ही कायम सांगता, मी अमित शहा आणि मुक्ताच्या बोलण्यात असं ऐकलेलं आहे की आमची चळवळ ही विवेकवादी आहे आणि डॉक्टर दाभोलकर नेहमीच सांगायचे की आमची चळवळ विवेकवादी आहे.
मला 100% मान्य, ही चळवळ विवेकवादी आहे, म्हणूनच ती समाजाच्या उपयोगाची आहे. पण मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की विवेकवाद म्हणजे नेबळटपणा नव्हे. महात्मा फुले सुद्धा विवेकवादी होते, हे लक्षात घ्या. काही गोष्टीला जर सत्ताधारी प्रतिसाद देत असतील तर आपण काय करायचं, कुठचा मार्ग वापरायचा, लढ्यासाठी कुठचं शांततामय हत्यार वापरायचं, हा राजकीय रणनीतीचा भाग असतो. तेव्हा जे कार्यकर्ते आपल्याला विवेकवादी बनवतात त्यांना हे राजकारण समजतंय का, हा माझा प्रश्न. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही माझी अत्यंत इथली संघटना आहे, म्हणून मी हे मोकळेपणाने बोलणार आहे. मला माफ करा, मला दुःख होईल कदाचित. दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि दाभोळकर होते तोपर्यंत केवळ माझा डॉक्टर दाभोळकरांशीच संबंध होता. याचं कारण मी या तरुण मुलांना फारसा भेटत नव्हतो. डॉक्टर दाभोळकरांनी फोन केला की हा माणूस, मी त्यांना कायम म्हणायचो की तुम्ही संघाच्या शिस्तीने चालणारे समाजवादी आहात. अत्यंत मिशनरी वृत्तीने ते करायचे आणि या मिशनरी वृत्तीच्या माणसाला प्रतिसाद दिला पाहिजे या हेतूने त्यांनी जिथे जिथे बोलवलं तिथे तिथे मी गेलो. पण त्या नरेंद्र दाभोळकर नावाच्या माणसाशी संवाद साधताना सर्वसाधारणपणे 1985 नंतर 20 वर्ष माझ्या असं लक्षात आलं, हा माणूस अत्यंत चाणाक्ष, राजकारण जाणणारा कार्यकर्ता. दाभोळकरांची जी पॉलिटिकल नॅक होती ती आपल्याकडे किती जणांना कळते हे मला माहित नाही. माध्यमांची जाण त्या माणसाला नसती तर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ यशस्वी झाली. आणि जेव्हा मी टेलिव्हिजन चॅनल काढायचं ठरवलं, IBN लोक, मी म्हणजे आमच्या कंपनीत मी संपादक होतो, आहे म्हणजे आहे, मी संपादक आहे, अजूनही आहे. त्यावेळेला मी दाभोळकरांना असं म्हटलं, दाभोळकर सगळे पुरोगामी या नव्या माध्यमाकडे खूप हेटाळणीच्या सुरात बघतात. माझं असं मत आहे, मी 18 वर्ष न्यूजपेपरमध्ये काम केलं, वृत्तपत्रामध्ये काम केलं, प्रिंट मीडियामध्ये काम केलं. माझं असं म्हणणं आहे, कुठचंच माध्यम वाईट नसतं. प्रत्येक माध्यम हा एक प्लॅटफॉर्म असतो. तो प्लॅटफॉर्म कसा वापरायचा हे आपल्याला कळलं पाहिजे, तरच विचार पुढे जाऊ शकतो. आणि मी नेहमी दाभोळकरांना सांगायचो, तुम्ही जर हा प्लॅटफॉर्म वापरला नाही तर जे दुसरे लोक आहेत, दुसऱ्या बाजूचे लोक आहेत, जे समाज ज्यांना पुढे जावा असं वाटत नाही, ते लोक वापरतात. कॉम्प्युटर एकच असतो जो नारळीकर वापरतात किंवा पुरोगामी कार्यकर्ता वापरतो, तोच कॉम्प्युटर विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंगलही वापरतात. हे लक्षात घ्या. ही सर्व व्यासपीठ आहे, तंत्रज्ञानाने विज्ञानाने निर्माण केलेली व्यासपीठ आहे. ती तुम्ही कशी वापरता ही गोष्ट महत्वाची आहे. आणि माझी त्यांना कळकळीची विनंती असायची, माझ्या खूप चर्चा झाल्या त्यांच्याबरोबर, की तुम्ही कृपया समाजवाद्यांसारखं करू नका. मोबाईल फोन आला तेव्हा त्याला विरोध, कम्प्युटर आला तेव्हा त्याला विरोध, कोणतंही तंत्रज्ञान आलं की ते सामान्य माणसाच्या मुळावर उठणार आहे असं मानून त्याला आंधळेपणाने विरोध करायचा, याला डावेपणा किंवा समाजवाद म्हणत नाही. तेव्हा ही माध्यमं आपण वापरायला शिकूया. आणि माझं तर इतकं त्यांच्याशी बोलणं झालं होतं, ते गेले आज, तर मला आठवत आहे, वृत्तपत्राबरोबर टेलिव्हिजन, टेलिव्हिजन बरोबर रेडिओ, रेडिओ बरोबर सोशल मीडिया, असं म्हणून सर्व मल्टीमीडिया आपण वापरला पाहिजे. आता वृत्तपत्र नाही, माध्यम नाही, वृत्तपत्र फक्त. वृत्तपत्र आता ब्रेकिंग न्यूज देणं बंद केलेलं आहे. ज्यांना वाचायचे ते अग्रेस वाचता. हल्लीच्या सर्वेमध्ये असं दिसलंय, माणसं वृत्तपत्र घेतात पण वाचतात तसं नाही. तरुण पिढी तर वृत्तपत्र सुद्धा त्या वेबसाईट्सवर वाचते. उद्याचं माध्यम हे डिजिटल माध्यम आहे. टेलिव्हिजन सुद्धा अमेरिकेमध्ये आता कालबाह्य झालंय आणि त्याच्या वेबसाईट्स या आज चलनामध्ये येते, लक्षात घ्या. गार्डियन नावाच्या वृत्तपत्रांना खप इतका त्याचा खाली गेला की शेवट वेबसाईट काढावी लागली. लंडन टाइम्सचं बघा, तुम्ही कोणत्या इकॉनॉमिस्टचं बघा, आज EPW सारखं जे आपल्याकडचं गीतकालिक आहे तेही वेबसाईटवर उपलब्ध झाले. ही चर्चा आमची 1998-99 नंतर चालू झालेली होती, कारण त्या काळातच ही माध्यमं अधिक येत होती. 2000 नंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर टेलिव्हिजन चॅनल्स आहेत. आणि मी तुम्हाला इथे आज सांगतो, जे दाभोळकरांच्या माझ्या चर्चेमध्ये घालता, आणखी 10 वर्षानंतर वृत्तपत्र राहतील, वृत्तपत्रांचं स्वरूप खूप बदलेल, टेलिव्हिजन चॅनल राहतील, त्यांचं स्वरूप बदलेल, पण पुढची पिढी ही वेबसाईट्सवर आणि सोशल मीडियावर आपला व्यवहार करणार आहे. तेव्हा ही सगळी माध्यमं आपण कशी वापरणार आहोत ही आमची चर्चा होती. आणि मी तुम्हाला आज सांगतो, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना हे नेमकं कळत होतं.
समाजातल्या बहुसंख्याकांचा विरोध असताना माध्यमांचं व्यासपीठ अत्यंत प्रभावीपणे वापरून मुठभर कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या आणि बळाच्या जोरावर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ यशस्वी केली आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य वृत्तपत्रांनी बहुसंख्य माध्यमांनी त्यांना पाठिंबा दिला, कारण सुदैवाने महाराष्ट्रातले बहुसंख्य संपादक हे पुरोगामी परंपरा मानणारे. अजून तरी आमच्या माध्यमांच्या क्षेत्रामध्ये उजव्या विचारसरणीचे, प्रतिगामी विचारसरणीचे संपादक फार प्रभावी झालेले नाही. पुढच्या काळात काय होईल मला माहिती आहे. म्हणून हे घडू शकलं. तेव्हा राजकारणाची उत्तम जाण, माध्यमांची उत्तम जाण असणारा हा माणूस होता. आणि मी गेल्या वेळेला म्हणजे मला अजूनही वारंवार आठवतं, 17 ऑगस्टला जो कार्यक्रम झाला त्यावेळेला मी हेच बोललो होतो. मला वाटतं तो साधनाचा कार्यक्रम होता. पळशीकरांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि त्यावेळेला की साधना 15 वर्षात दाभोळकरांनी खरोखर बदलली, मजबूत केली. हे ते संपादक नसताना, पत्रकार नसताना ते करू शकले. याचं कारण ते कसं करायचं याची अखंड चर्चा त्यांनी आमच्यासारख्या, ते माझ्याशी बोलत होते, ते कुमारशी बोलत होते, ते महाराष्ट्रातल्या 10 पत्रकारांशी बोलत असणार याविषयी मला खात्री. दाभोळकर इतका उत्साह आणि त्यांची एनर्जी कुठून येत होती मला माहित नाही, ती कामातूनच येत असणार, पण त्यांना बारीक बारीक गोष्टी माहिती असायची. आणि जेव्हा मी दाभोळकरांना सुचवलं की आयबीएन लोकपत्र आपण तुमचा कार्यक्रम करूया, मला म्हणाले कसा कार्यक्रम, तर मी म्हटलं बघा कार्यक्रम प्रचारकी असला कामा नये, पण लोकांना प्रश्न विचारतो आणि तुम्ही उत्तर द्या. आणि आम्ही फोन इन कार्यक्रम केला. मी तुम्हाला आजही सांगतो, एखाद्या लोकप्रिय डॉक्टरच्या आरोग्याविषयीच्या कार्यक्रमाला जेवढा प्रतिसाद मिळतो त्यापेक्षा अधिक प्रतिसाद दाभोळकरांच्या अंधश्रद्धा विषयक फोन इनला मिळत होता. हे लक्षात. याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, लोकांना समजून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली नवी पिढी इतकी इन्क्विजिटिव्ह आहे, इतकी ती म्हणजे त्याच्या उत्सुकता त्याच्या पोटामध्ये आहे, इतकं त्यांना समजून घ्यायचं आहे गावातल्या मुलाला. जेव्हा हे आयबीएन लोकल चॅनल आम्ही काढले तेव्हा मी अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि बहुतेक सगळ्या कम्युनिकेशन इन्स्टिट्यूटमधून गेलो होतो. 2000 मुलांच्या मी मुलाखती घेतल्या होत्या. आजच्या बहुजन समाजातल्या, दलित समाजातल्या, आदिवासी समाजातल्या मुलाला केवळ मुंबईत राहायचं नाहीये, त्याला जगातलं सर्वोत्कृष्ट ज्ञान मिळवून तिथे आपला अधिकार प्रस्थापित करायचा आहे. आंबेडकरांचा जो विचार आहे तो अशा पद्धतीने कर्तृत्वाच्या अंगाने तो प्रस्थापित करू इच्छितो. हे लक्षात घ्या. ऍस्पिरेशनल ही नवीन पिढी आहे. ही जी उदारीकरणानंतर तयार झाली नवीन पिढी आहे ती ऍस्पिरेशनल नवीन पिढी आहे. त्याच्या मनामध्ये इतक्या आकांक्षा आहेत की आकांक्षा नाकारून आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून गेली 10 वर्षे अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाषण करताना पुरोगामींच्या मी सांगतोय की आपल्याला आपली शैली बदलावी, आपल्याला आपली भाषा बदलावी, आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. आपल्याला आत्मा तोच ठेवायचा विचारांचा. भारतीय घटनेने दिलेला विचार जो आहे समतेचा असो कसला असो, हा सगळा विचार त्याची चौकट तीच राहणार आहे. फक्त त्याचं पॅकेजिंग बदलायला लागणार. मी 10 वर्ष बोलतोय, जे मी महानगरमध्ये करून दाखवलं. महानगर हे अत्यंत लोकप्रिय असं वृत्तपत्र होतं. मुळामध्ये पुरोगामींना लोकप्रियतेची काय एनर्जी हेच मला विनोद कधी कळत नाही. संपादक म्हणून ते एनर्जी तू ठेवू नकोस. मला जर महानगर लोकप्रिय येतो त्याचा कप 1,00,000-1,15,00,000 होता. आज आयबीएन लोकपत्र लोकप्रिय आहे आणि विनोद म्हणून मगाशी म्हणाला की माझ्या कार्यक्रमाला जर शेकडो लोक जमा होतात तर मला याचा खूप आनंद होतो. याचा कारण माझा विचार तिथपर्यंत पोहोचत असतो. तेव्हा लोकप्रियता म्हटल्यावर डायरियाच्या गोळ्या घेतल्यासारखा चेहरा करायचं पुरोगामींनी अजिबात कारण नाही, जे अनेक वर्ष केलेले. लोकप्रियता आणि जो त्याच्यातला सघनता आहे, जे त्याच्यातला कंटेंट आहे, माझं म्हणणे पॉप्युलरिटी आणि कंटेंट हे बरोबर गेले पाहिजे. माझं असंही मत आहे संपादक म्हणून, तुम्ही जो कंटेंट आहे त्याची भाषा, माझ्या मते या देशातले बहुसंख्य विचारवंत हे सामान्य माणसाच्या भाषेतच बोलत नाही. राम दुहांसारखा एखादा अपवाद की ज्याची पुस्तकं अत्यंत लोकप्रिय झाली, इंडिया आफ्टर गांधी असेल, गांधी बिफोर इंडिया असेल, प्रचंड लोकप्रियता झाली. तुम्ही बघा, किंवा शिवविश्वनाथांसारखा एखादा अपवाद असेल, सारखा एखादा अपवाद असेल. पण इतर तुम्ही रोमिला तापर वगैरे ही जर परंपरा घेतली तर त्यांची पुस्तकं पुन्हा पारायण करायला जायला लागतात आणि एवढा वेळ या देशातल्या सर्वसामान्य युवकाला नाही. तेव्हा माझं जे म्हणणं आहे की भाषा बदलावी लागेल. मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही सारखा उत्तम चालवतात सध्या. मगाशी म्हणाला विनोद, माझ्या मते आता 1 वर्ष नाही पण 10 वर्ष तू यामध्ये सगळ्या सहभागी आहेस. 2004ला तुझ्या कार्यक्रमाचा उल्लेख केला तिथून तुमची सुरुवात झाली आणि दाभोळकरांच्या नेतृत्वाखाली जे विनोद घडलेला आहे, मला असं वाटतं की तो हे पूर्णपणे आव्हान मिळू शकेल. आणि 36 हे वर्ष पूर्वी असं मानत होते समाजवादी, 36 म्हणजे खूपच तरुण आहे, आता असं मानत नाही.
60व्या वर्षी संपादक व्हायची गरज नाही. मी स्वतः 23व्या वर्षी संपादक झालो आणि सिद्ध करून दाखवलं. विनोदही ते सिद्ध करतो आणि आपण बदलतो त्याचं चिन्ह देतोय. माझं असं म्हणणं आहे की साधनेचं जे हे व्यासपीठ आहे ते अधिक व्यापक व्हायला, त्याच्यात अजून पाहिजे तेवढा खुलेपणा नाहीये. म्हणून साधनेच्या ताज्या अंकामध्ये जेव्हा मी विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघामधल्या एका विचारवंताचा लेख पाहिला तेव्हा मला ती गोष्ट स्वागतार्ह वाटली, अत्यंत स्वागतार्ह वाटली. वी शुड बी ओपन. डिबेटला ओपन असलं पाहिजे आणि डिबेटला तुम्ही ओपन नसाल तर विचार पुढे कसा जाणार? साधना म्हणजे समाजवादी, आम्ही समाजवाद्यांचे लेख छापायचे, आम्ही साम्यवाद्यांचे लेख छापायचे, हे सगळं कालबाह्य झालेलं. हा सुद्धा वैचारिक ही अतिरेक आहे. ही वैचारिक ज्याला उठावस्था म्हणतात अशी, याच्यातून आपल्याला सगळ्यांना बाहेर पडावं लागेल आणि आपल्या